नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी प्राध्यापक शैलेश किरपान। आपण जी युट्यूब सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज इतिहास म्हणजे ओळख इतिहासाची पार्ट 2 आपण घेऊन येतो आहोत। तर कालचा जो आपण घेतलेला पार्ट तुम्हाला कसा वाटला, जर तुम्हाला आवडलं असेल तर त्याला शेअर करा, त्याच्या खाली जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट टाका आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की भारताचा आपण आधुनिक भारताचा इतिहास बघत होतो। इतिहास बघत असताना आपण बघितलं होतं, काल आपण इतिहासाचे टप्पे पाडले होते। त्याच्यामध्ये इतिहासाचे टप्पे पाडले होते, तर आपण काय बघत आहोत, आधुनिक भारताचा इतिहास। आता आधुनिक भारताचा इतिहास बघत आहोत। याच्यामध्ये लक्षात घ्या, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण टप्पे पाहिले होते। तर काय पहिला टप्पा पाहिला होता काल आपण 1600 ते 1857। त्याच्यानंतर सेकंड टप्पा पाहिला होता आपण 1857 ते 1885। आणि त्याच्यानंतर आता तिसरा टप्पा आपल्याला आज बघायचा आहे 1885 ते 1905। चौथा टप्पा आपल्याला पाहायचं होतं 1905 ते 1920। आणि शेवटचा टप्पा आपल्याला पाहायचा आहे 1920 ते 1947। तर हे आपल्याला इतिहासाचे टप्पे आपल्याला बघणार होतो आपण। तर काल आपण कालच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 मध्ये ओळख इतिहासाची पार्ट 1 मध्ये आपण हा पहिला टप्पा बघितला होता, त्याच्यानंतर दुसरा टप्पा बघितला होता। त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचा आहे की तिसरा टप्पा बघायचा आहे। तिसरा टप्पा कोणता बघायचा आहे, तर तिसरा टप्पा आपल्याला बघायचा आहे 1885 ते 1905। त्याच्यानंतर चौथा टप्पा जो आपल्याला बघायचा आहे 1905 ते 1920 हा टप्पा बघायचा आहे। आणि पाचवा टप्पा आपल्याला बघायचा आहे 1920 ते 1947 मध्ये हा टप्पे बघायचे आहेत। तर इकडे इतिहासाचे खूप मोठे सिंगल लाईनर प्रश्न तुम्हाला बनतील। याच्यामध्ये आपण महत्वाचे प्रश्न घेणार आहोत। तर जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आज कमीत कमी 150 ते 200 वन लाईनर क्वेश्चन आपलं याच्यामधून या व्हिडिओमधून क्लिअर होतील। तर चला, तर मग आपण आज जो तिसरा टप्पा आहे तो आपण सुरू करू। 1885 ते 1905 हा टप्पा आपण आज बघणार आहोत की 1885 ते 1905 या टप्प्यामध्ये काय घडलं। तर काल आपण बघितलं होतं की युरोपियनचं आगमन झालं होतं। मग युरोपियन आले कसे, त्याच्यानंतर त्यांनी आपापले स्थान कसे निश्चित केले, त्याच्यानंतर आपण त्यांना बघितलं होतं की मग आले, मग त्यांनी शिक्षण कसं आणलं, कायदे काय केले, त्याच्या 1857 ची क्रांती झाली। तर तिथपर्यंत आपण बघितलं होतं। काल आपण 1857 ची क्रांती बघितली होती, क्रांती झालेली होती। मग क्रांतीच्या नंतरचा आपण जो काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतचा आपण आढावा घेतला होता। आजच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत 1885 ते 1905। याच्यामध्ये काय झालं आहे, त्याच्यामध्ये महत्वाचा जो टप्पा आहे, महत्वाचा जो आपल्याला बघायचा आहे, तर याच्यामध्ये जो महत्वाचा बघायचा आहे आपल्याला बघायची आहे काँग्रेस। तर इथं लक्षात द्या, काँग्रेस बघत असताना काँग्रेस आपण ज्या वेळेस बघू, काँग्रेस लक्षात घ्या की काँग्रेस हे आपल्याला 3 टप्प्यामध्ये बघायची आहे। 3 टप्प्यामध्ये म्हणजे कोणता, एक आता आपण जो तिसरा टप्पा होता 1885 ते 1905 ते 1920 आणि 1920 ते 1947 असे 3 टप्प्यामध्ये आपल्याला काँग्रेस बघायचा। तर पहिला टप्पा आपण इथे बघणार आहोत की काँग्रेसची स्थापना कशी झाली, काँग्रेसचे कोणकोणते अधिवेशन झाले, की त्याच्यामध्ये काय काय झालं ते आपल्याला बघायचं आहे। तर हा टप्पा बघा, 1885 ते 1905 पर्यंत काय झालं, तर याच्यामधल्या महत्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या। काही याच्यामध्ये आपल्याला काही कार्यकर्ते हे झालेले आहेत, ते सुद्धा आपल्याला इथं बघायचे आहेत। ठीक आहे, तर तेच बघू। तर याच्यामध्ये बघा, आपण 1885 ते 1905 हा टप्पा बघणार आहोत। तर याच्यामध्ये बघा काँग्रेस आता या काँग्रेसची स्थापना कोण केली, तर काँग्रेसचे जनक, आपल्याला जनकवर प्रश्न विचारतात। काँग्रेस ज्यावेळेस आपण बघू ते संपूर्ण डीप मध्ये बघणार आहोत की काँग्रेसचे जनक कोण आहेत, ॲलन हुम काँग्रेसचे जनक। आता काँग्रेसला काय पाहिजे होतं, तर काँग्रेसला इथे लक्षात घ्या की काँग्रेसचा जन्म कसा झाला, तर काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांना असं एक गट पाहिजे होतं की तो गट आपल्याला काय
मदत करेल, आपल्याला राजकारणामध्ये मदत करेल. तर असा एक गट निर्माण करायचा होता, पण ते उलट तेच झालं की उलट काँग्रेस त्यांच्यावर उलटलेली आहे आणि ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठा सहभाग घेऊन उतरलेली आहे. तर काँग्रेस आपल्याला बघा, काँग्रेसचे जनक, मग या काँग्रेसची स्थापना आपल्याला बघायची आहे. स्थापना कधी झाली? स्थापना आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे महत्वाचे आहेत? अधिवेशने, काँग्रेसचे अधिवेशने. त्याच्यानंतर काँग्रेसचे हॅलो बोला. हा मी इथं माझा क्लास चालू आहे मोदले सर. हा बोला ना. हा तर बघा, काँग्रेसच्या याच्यामध्ये आपल्याला अधिवेशनं बघायचे आहेत, त्याचे अध्यक्ष बघायचे आहेत, अध्यक्ष कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये जे ठराव पारित झालेले आहेत तर ते ठराव आपल्याला बघायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा, काँग्रेस ही आता काँग्रेसचा पहिला काळ म्हणजे कोणता काळ? याला म्हणू आपण 1905, म्हणजे हा जो काळ आहे याला म्हणतात जहाल काळ, मवाळ काळ. याला म्हणतात मवाळ काळ. ती मवाळ काळ का बरं म्हणतात? कारण की इथं काँग्रेस काय होती, खूप अग्रेसिव्ह झालेली नव्हती. याच्यामध्ये हे काय करायचे, अर्ज विनंत्या द्यायचे, लेटर द्यायचे आणि लेटर देऊन काय आम्हाला वसाहतीसारखं राज्य द्या वगैरे वगैरे हे सुद्धा मागणी नव्हती. यांना फक्त असं एक चांगली सरकार द्या असंच यांचं म्हणणं होतं. म्हणजे एकदम मवाळ म्हणजे एकदम शांत पद्धतीने हे आपले काम करायचे, म्हणून याला मवाळ युग म्हणतात. मग याच्यामधले मग नेते कोणकोणते होते, त्या नेत्यांवर इथे प्रश्न विचारते आपल्याला. नेते कोण कोण होते तर बघा, तर इथं काय झालं, 1885 ते 1905 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि दरवर्षी ऑलमोस्ट डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी अधिवेशन व्हायचे. तर इथं काँग्रेसची बघा, इथं स्थापना आपल्याला विचारलेली आहे. स्थापना कधी झाली आहे? 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची काय झाली आहे? स्थापना झाली आहे. मग या काँग्रेसची स्थापना झाली तर मग काँग्रेसच्या स्थापनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी. त्याच्यानंतर पहिले पारशी अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी. पहिले हिंदू अध्यक्ष कोण होते? आनंद चार्लू. पहिले ब्रिटिश विदेशी व्यक्ती कोण होते? जॉर्ज यूल वगैरे वगैरे असे तुम्हाला इथं प्रश्न विचारतात. तर मग अधिवेशन कोणकोणत्या शहरात झाली? शहर महत्वाचे आहेत. कोणकोणत्या शहरात झाली? मग खास करून 3 शहर खूप मोठे महत्वाचे याच्यामध्ये: मुंबई, मद्रास, कलकत्ता. या 3 शहर, कलकत्ता हे शहर खूप महत्वाचे आहेत. तर यांच्यामध्ये जास्तीत जास्त अधिवेशन 2-2, 3-3 अधिवेशन झालेली आहेत. तर हे अधिवेशन शहर खूप महत्वाचे आहे, याच्यावर इथं प्रश्न विचारतात. मग आता काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसचे जनक ॲलन ह्यूम. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झालेली आहे. मग याच्यामधूनच बघा आपल्याला मग कोणकोणत्या अधिवेशनात कोणकोणते ठराव पारित झाले तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. कोणकोणत्या शहरात झाले? आता आपण इथं लिहिलंच आहे की काँग्रेसच्या वेळेस ज्यावेळेस अभ्यास करू त्यावेळेस इथं बघ ना. मग याच्यामध्ये बघ तुम्हाला काही कायदे सुद्धा करण्यात आले. या एरियामध्ये काही कायदे करण्यात आले. तर कायदे कोणकोणते करण्यात आले बघा. याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये 1881 मध्ये काही कायदे करण्यात आले होते. जसं 1881 मध्ये फॅक्टरी ऍक्ट करण्यात आला होता. तर तसेच अजून दुसऱ्या वर्षी इथं फॅक्टरी ऍक्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काही जे गव्हर्नर, मग काँग्रेसची स्थापना कोणत्या? व्हाईसराय. आपण व्हाईसराय हे पद बघितलं. व्हाईसरायच्या काळात झाली. तर लॉर्ड डफरीनच्या काळात झालेली आहे स्थापना. डफरीनच्या काळात झालेली आहे. तर असे आपल्याला याच्यावर प्रश्न विचारतात. ठीक आहे. मग इथेच बघा, मग काय झालं, काँग्रेसची स्थापना झाली. तर मग काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात, म्हणजे 1896चं अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये काय गाण्यात आलं होतं? वंदे मातरम गाण्यात आलं होतं. वंदे मातरम गाण्यात आलं होतं. मग वंदे मातरमला 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण, म्हणजे गायनाला किती वर्ष? 150 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. 150 वर्ष नाही तर इथं बघा 1896 वंदे मातरम गीत गायलं या कोणत्या अधिवेशनात गायलं याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि बघा त्याच्या रिलेटेड आता 2026 मध्ये काय चालू आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर बघा, मग काँग्रेस झालं, काँग्रेसचे अधिवेशन झाले. मग काँग्रेसचे मग त्यावेळेचे कोण होते? व्हाईसरायांवर प्रश्न विचारते. व्हाईसराय
व्हाईसरायांवर प्रश्न विचारते की कोणकोणत्या व्हाईसरायच्या काळात काय काय झालं याच्यावर प्रश्न विचारते. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक व्हाईसराय येतो 1905 मध्ये लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन. तर या लॉर्ड कर्झनच्या काळात काय झालं त्याच्यावर प्रश्न विचारते. याच्यामध्ये 1904चं म्हणजे 1905चं अधिवेशन आहे, 1904चं अधिवेशन आहे, 1905चं बनारस अधिवेशन. त्याच्यामध्ये मग इथंच काही संस्था स्थापन झाली, जसे भारत सेवक समाज. भारत सेवक समाज कोणी स्थापन केली असं आपल्याला प्रश्न विचारते. भारत सेवक समाज. ठीक आहे, अशा प्रकारच्या काही संस्था आहेत. याच काळामध्ये काही क्रांतिकारी चळवळ झालेल्या होत्या. म्हणजे बघा 1897 मध्ये काय झालं होतं तर चाफेकर बंधू या चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या केलेली आहे. रॅटची हत्या केलेली आहे. याच काळामध्ये चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या केलेली आहे. याच काळामध्ये बघा 1883 म्हणजे इथं अगोदरचा काळ थोडस, त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा काळ आहे. 1897 ला चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या केलेली आहे. इथंच मित्रमेळा संघटना स्थापन झाली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आपण मित्रमेळा संघटना, या मित्रमेळा 1900 मध्ये कोण केलाय सांगतोय नंतर. मित्रमेळा, त्याच्यानंतर अभिनव भारत संघटना 1904 मध्ये. काही वृत्तपत्र इथं सुरू झालेले आहेत, काही समिती, क्रांतिकारी म्हणजे बघा इथं काय आपल्याला बघायचं आहे, क्रांतिकारी चळवळ. ठीक आहे, अशा काही क्रांतिकारी चळवळ आपल्याला या एरियामध्ये बघायचे आहेत. अधिवेशन बघायचे आहेत, व्हाईसराय बघायचे आहेत. व्हाईसराय म्हणजे इथं आता मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये व्हाईसराय लॉर्ड कर्झनने काय केलं होतं 1905 ला बंगालची फाळणी केली होती. बंगाल फाळणी. याच कर्झनच्या काळात विद्यापीठ कायदा आलेला आहे. विद्यापीठ कायदा प्राचीन कधीचा आहे 1904चा प्राचीन स्मारक कायदा. असे कायदे करण्यात आलेले होते, ते खूप आपल्याला इथं महत्वाचे आहेत आणि त्यांच्यावर इथं प्रश्न विचारलेला आहे. आणि अशाच प्रकारे 1905 पर्यंत म्हणजे लॉर्ड कर्झनच्या काळापर्यंत मग काय याच्यामध्ये आपल्या काही घटना घडून आल्या आणि त्याच्यावर आपल्याला इथं प्रश्न विचारते. तर 1905 पर्यंतचा काळ. आणि या लॉर्ड कर्झनच्या काळात बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी झाला तर एक प्रकारचा अजून मोठा उद्रेक झाला. म्हणून आपण जो इरा बघत होतो 1885 ते 1905 हा काँग्रेसचा काळ होता. काँग्रेसच्या स्थापनेचा पहिला काळ होता, पहिला पर्व होता. या पर्वामध्ये ही दिलं होतं की काँग्रेस अर्ज विनंत्याद्वारे आपलं काय करायचं, सरकारला विनवण्या करायची आणि त्याच्यातून काय करायचं, हळूहळू आपल्याकडे राष्ट्रीय भावना उदयास येऊ लागलेली होती. असा हा 1885 ते 1905चा काळ होता. त्याच्यानंतर बघा मग जो दुसरा काळ आलेला होता तो तिसरा म्हणजे आता आपण बरोबर पहिला टप्पा बघितला, दुसरा टप्पा बघितला, तिसरा टप्पा बघितला. आता आपल्याला बघायचंय चौथा टप्पा. चौथा टप्पा कोणता म्हणजे 1905 ते 1920. 1905 ते 1920 हा इतिहासातील टप्पा आपल्याला बघायचा आहे. हा टप्पा काय म्हणतोय 1905 ते 1920 हा इतिहासातील टप्पा काय सांगतो तर आपल्याला बघा की हा टप्पा याला जहाल युग म्हणतात. जहाल युग, काँग्रेसचा जहाल युग. ठीक आहे, काँग्रेसचा जहाल युग म्हणजे इथं काय नेते, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय अर्ज विनंत्या वाढे, पण इथं तसं नाहीये. इथं काय काँग्रेसला म्हणजे काय डायरेक्ट आंदोलनास सुरुवात झालेली होती. आंदोलन करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली होती. याला जहाल युग म्हणतात किंवा यालाच म्हणतात टिळक युग. यालाच म्हणतात टिळक युग. का बरं टिळक युग म्हणतात? कारण की या काळामध्ये टिळक सक्रिय झालेले आहेत. टिळक मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहेत, सक्रिय झालेले आहेत आणि टिळक राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले आहेत. तर हा काळ खूप महत्वाचा आहे. का बरं? मी तिकडे तुम्हाला सांगितलं 1905 मध्ये काय झाली होती, बंगालची फाळणी झाली होती. बंगालची फाळणी झाल्यामुळे इथे कोणती चळवळ, बंगालची फाळणी झाल्यामुळे इथं वंगभंग चळवळ कधीची आहे 1906 वंगभंग म्हणजे 5/6 1905 वंगभंग चळवळ. इथे स्वदेशी चळवळ, या स्वदेशी चळवळ आले म्हणजे ह्या चळवळी उभ्या झाल्या. या चळवळी उभ्या झाल्या म्हणजे इथेच बघा मग इकडे टिळक युग का बरं म्हणतात, तिथं टिळक
टिळकांचं लिखाण एवढं जबरदस्त होतं आणि टिळकांचा प्रभाव काँग्रेसवर येणं सुरुवात झालं होतं. नुसतं टिळकाला बघा, नुकताच टिळकाने फक्त लिखाण लिहिलं म्हणून टिळकाला 6 वर्षाचा कारावास झालेला आहे. म्हणजे त्या माणसाचं लिखाण कसं असणार आहे ते बघा, की टिळक एवढं प्रखर तेजस्वी हा व्यक्ती होता. ठीक आहे, तर या टिळकांबद्दल इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बंगालची फाळणी झाली आहे, बंगभंग चळवळ झालेली आहे, स्वदेशी चळवळ झालेली आहे. मग हे स्वदेशी चळवळ झाल्यामुळे इथेच मग या स्वदेशी चळवळीच्याच दरम्यान बाबू गेनू, स्वदेशी चळवळीच्या बाबू गेनू मरण पावलेला आहे, म्हणजे मुंबईमध्ये मरण पावलेला आहे. त्याच्यानंतर बघा 1900 चळवळ, मग याच्याच मध्ये आपल्याला 1907 मध्ये 1906 मध्ये लक्षात घ्या, 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आहे. मुस्लिम लीग म्हणजे काँग्रेसला जे विरोध करणारी एक संघटना तिथं उभी झालेली होती. ठीक आहे, मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. कधी 1906 ला, कुठं? ढाक्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना नवाब सलीमुल्ला खान आणि आगा खान यांनी यांच्या प्रयत्नातून मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. इथंच काय झालंय 1907चं काय झालेलं आहे, सुरत अधिवेशन. या सुरत अधिवेशनामध्ये लक्षात घ्या, काँग्रेसचं सुरत अधिवेशन. या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनामध्ये म्हणजे काय, जहाल आणि मवाळ अशी फूट पडलेली आहे, म्हणजे काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. म्हणून हा सुरत अधिवेशन महत्वाचा आहे. काँग्रेसमध्ये फूट म्हणजे या सुरत अधिवेशनाचं असं वैशिष्ट्य आहे की त्या काळात WWE ची फायटिंग या अधिवेशनामध्ये झालेली आहे. म्हणजे त्यावेळेच्या खुर्च्या सुद्धा निपूर गेलेल्या होत्या. इथपर्यंत जहाल आणि मवाळ मध्ये युद्ध झालेलं होतं. युद्ध म्हणजे त्यावेळेस झगडा झालेला होता. तो अधिवेशन आपल्याला बघायचं आहे, सुरत अधिवेशन. मग सुरत अधिवेशन झाल्यानंतर इथंच 1909चा कायदा बघायचा आहे आपल्याला. 1909चा कायदा, मोर्ले मिंटो का ऍक्ट. हा मोर्ले मिंटो ऍक्ट आपल्याला बघायचा आहे. मोर्ले मिंटो ऍक्ट 1909चा. ठीक आहे, याच्याच मध्ये काय मुस्लिमांना काय देण्यात आलाय, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे. 1909चा कायदा. तर हा 1905 ते 1900 याच्यापर्यंत. मग याच्याच मध्ये बघा आपल्याला याच काळामध्ये म्हणजे मोर्लो मिंटो ऍक्ट झालेला आहे. 1900 मुस्लिमांना इथं स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. याच काळामध्ये 1911ला जॉर्ज पंचम भारतात आलेला आहे. भारतात आला याने काय केलेली आहे, बंगालची फाळणी रद्द केलेली आहे. बंगालची फाळणी रद्द केली. आणि रद्द केली ज्या वेळेस आला जॉर्ज पंचम म्हणजे भारतात आला, तर मग याच्या स्मरणार्थ आपल्याकडे एक वास्तू बनवण्यात आली आहे. त्या वास्तूचं नाव आहे गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया हा मुंबईमध्ये बसवण्यात आलाय. कुठं? मुंबई. कसं बसवण्यात आलं, मग त्याचा आर्किटेक्ट कोण होता वगैरे याच्यावर बी प्रश्न आहे. तर ते आपण सर्वस्वी मग आपण याच्यामध्ये जेव्हा सिरीज सुरू होईल त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर याच 1911 मध्ये एक अधिवेशन झालं, कलकत्ता अधिवेशन. या अधिवेशनामध्ये जनगण मन हे गीत गायलं आहे. हे जनगण मन गीत पुन्हा लिहिले तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक पुस्तक होती, कोणती? गीतांजली. ते पुस्तक लिहिलेली आहे. याचमध्ये बघा याच काळामध्ये एक घटना सुटलेली आहे 1907 मध्ये जर्मनी म्हणजे काही क्रांतिकारकांनी जर्मनीमध्ये स्टुअर्टगार्ड परिषद भरलेली होती. स्टुअर्टगार्ड परिषद. इथं तिरंगा ध्वज फडकवलेला आहे. तिरंगा सर्वप्रथम मॅडम भिकाजी कामा. मग
म्हणजे इथं लक्षात घ्या, आपल्याला हे सर्व बघायचं आहे. म्हणजे बघा इथं आता कितीतरी प्रश्न निघतील आपल्याला. ठीक आहे. मॅडम भिकाजी कामा यांनी 1907 मध्ये जर्मनीमधल्या स्टुटगार्ट परिषदेमध्ये भारताचा ध्वज फडकवलेला आहे, चरखा असलेला. त्याच्यानंतर बघा इथेच आपण 1911 मध्ये कलकत्ता अधिवेशन बघितलं, जनगण मन. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं, त्यांची पुस्तक होती गीतांजली. आता इथे रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं आहे की जनगण मन गायलं. कोणाच्यासाठी गायलं? जॉर्ज पंचमासाठी गायलं किंवा ब्रिटिशांसाठी गायलं. ब्रिटिश. आता त्या काळात ब्रिटिशांची सत्ता जवळपास म्हणजे अर्ध्या जमिनीवर, म्हणजे अर्ध्या आपल्या जगावर कोणाची सत्ता होती? ब्रिटिशांची सत्ता होती. म्हणजे या ब्रिटिशांची सत्ता होती म्हणून आपल्या रवींद्रनाथ टागोर गुरुदेव यांना गुरुदेव म्हणत. गुरुदेव, या गुरुदेवांवर लक्षात घ्या, गुरुदेवांना काय मिळाला? नोबेल पारितोषिक मिळाला. नोबेल का, कसा मिळाला, काहून मिळाला ते आपण बघणारच. वाद चालतच असते, जनगण मनाचं की वंदे मातरम मनाचं, याच्यावर वाद चालूच असते. तर ह्या नोबेल पारितोषिक मिळाला यांना 1900. आणि हे पहिले भारतीय बनले कोण? रवींद्रनाथ टागोर. कसं काय मिळालं ते सांगू आपण. त्याच्यानंतर बघा मग 1913चं अधिवेशन झाला. मग इथंच काय झालं थोडस, मग 6 वर्षानंतर काय, टिळक 6 वर्षासाठी मंडालेच्या तुरुंगात होते. कुठे गेले? टिळकांचा इथे प्रभाव होता. जहाल मवाड याच्यामध्ये काय होतं? मग बघा टिळकांना 1908 मध्ये म्हणजे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असं त्यांचं लिखाण त्यावेळेचं. आणि त्याच्याच वळून बेळगावचं एक अधिवेशन, नाही बेळगावचं अधिवेशन सोडा, त्याच्यामध्ये काय झालं मग टिळक हे कुठं झालं? टिळक यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. तर इथे त्यांनी टिळकांनी गीता रहस्य, ओरायन, आर्टिकोमा वेदाज, हे ग्रंथ लिहिले. आणि आता टिळक 1914 मध्ये सुटले आणि त्यांनी बेळगाव येथे पुनच्च हरिओम नारा देऊन कमबॅक केलं. त्याच काळामध्ये मग यांचं भेट ॲनी बेजंट यांच्यासोबत झालेली आहे. ॲनी बेजंट सोबत म्हणजे लोकमान्य टिळकांचा तिथं प्रभाव आहे. ॲनी बेजंट यांच्यासोबत झालेली आहे. मग या ॲनी बेजंटच्या साहाय्याने यांनी 1916 मध्ये, लक्षात घ्या, 1916 मध्ये होम रूल चळवळ उभी केलेली आहे. होम रूल चळवळ यांनी 1916 मध्ये उभी केलेली आहे. लोकमान्य टिळक, मग याच्यामध्ये कोण होते? लोकमान्य टिळक, ॲनी बेजंट, अजून जोसेफ बफिस्टा वगैरे हे होते. मग यांच्या सहकार्यामधून 1916चं एक महत्वाचं काँग्रेसचं अधिवेशन भरलं. काँग्रेस अधिवेशन. त्या काँग्रेस अधिवेशनामध्ये म्हणजे करार झाला. तो कोणता अधिवेशन होता? 1916चा. लक्षात घ्या, 1916चं लखनौ अधिवेशन. आणि याच लखनौ अधिवेशनामध्ये म्हणजे काय, काँग्रेसचे दोन्ही गट, जहाल मवाड प्लस मुस्लिम लीग एकत्र आले. यालाच म्हणतात ऐक्य करार. ठीक आहे. याच परिस्थितीमध्ये काय झालं? करार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही टिळकांची होती. टिळकांची असल्यामुळे म्हणून याला टिळक युग म्हणलं आहे. मग या टिळक ऐक्य करार असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर काँग्रेसचं काय झालं? मग 1917चं अधिवेशन. मग अध्यक्ष कोण होते? ॲनी बेजंट. पहिल्या महिला अध्यक्ष. लक्षात ठेवायचं. पहिल्या महिला अध्यक्ष कोण? काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर ॲनी बेजंट. यांच्यावर आपल्याला इथं प्रश्न आहेत. होम रूल लीगवर प्रश्न आहेत 1917चं. मग इथंच एक कायदा आणला होता 1919चा कायदा. कोणता? रोलेक्ट ऍक्ट. यालाच म्हणायचे काळा कायदा. या काळा कायद्याच्या याच्यामध्ये
काळा कायदा होता. हा काळ्या कायद्याच्या याच्यामध्ये काय होतं, काय नेमकं आपण बघणार आहोत. डीप मध्ये बघू, जेव्हा कायदे आपण बघू त्यावेळेस पूर्ण बघू. ठीक आहे. तर घटना आपण बघत आहोत की 1905 ते 1920 या दरम्यान कोणकोणत्या घटना घडल्या. तर रोलेट ऍक्टला काळा कायदा संबोधलं होतं. तर या कायद्याने कोणालाही बंद घालण्याचं प्रयत्न आलं आणि या कायद्याच्या विरोधात एक सभा भरली. ती सभा भरली कुठं? अमृतसर. या अमृतसरच्या कोणतं? जालियनवाला बाग येथे काय भरली? ही सभा भरली. कधी भरली? 13 एप्रिल 1919 ला. या रोलेट कायद्याच्या विरुद्ध बाग इथं भरली आणि इथं काय झालं? हत्याकांड झाला. काय झाला? हत्याकांड झालं आणि इथं काय? अमानुष गोळीबार केलं. कोण केलं? जनरल डायरने केलं. जनरल डायर त्यावेळेचा बंगालचा पंजाबचा गव्हर्नर कोण होतं? ओडवायर. बघा इकडे पंजाबचा गव्हर्नर म्हणजे बघा लिंकअप लावा. म्हणजे 1919 मध्ये काय झालं? जालियनवाला बाग झालं. कशाच्या याच्यामध्ये? रोलेट ऍक्टच्या विरुद्ध करण्यामध्ये सभा भरली होती आणि त्याच्या कोणालाही पकडलं तर काय? कैदमध्ये टाकले जात होतं. त्या कैदमध्ये टाकले जात होतं. त्याच्यामुळे काय? एक सभा भरली. त्या सभेवर काय? जालियनवाला बाग येथे काय झाला? हत्याकांड झाला. जनरल डायरने हत्याकांड केलं आणि पंजाबचा त्यावेळेचा गव्हर्नर होता ओडवायर. मग या ओडवायरचा खून लक्षात घ्या. खून नाही म्हणता येणार, याला वध म्हणता येईल. या ओडवायरचा वध सरदार उधमसिंग यांनी केलाय. सरदार उधमसिंग यांनी काय केलाय? त्याचा वध केलेला आहे. आता या मग तुम्हाला इथं प्रश्न विचारते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संबंधी. मग काय? कोणती? ही सर पदवी परत केली. कोणी केली? ही पदवी परत केली. कोण? गुरुदेव यांनी. गुरुदेव म्हणजे काय? रवींद्रनाथ टागोर यांनी. अजून एक केसर ए हिंद ही पदवी काय केली आहे? परत केलेली आहे. बघा याच कालावधीमध्ये 1915 ला गांधीजी आफ्रिकेतून परत आलेले आहेत. गांधीजी काय झाले आहेत? आफ्रिकेमधून परत आलेले आहेत. मग त्यांनी तो आपण गांधी युगामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर गांधीजी आफ्रिकेमधून परत आलेले आहेत 1915 ला. त्याच्यानंतर इकडे बघा 1919 मध्ये ही कायदा हे झालं. याच काळामध्ये 1919 ते 20 इथं एक आंदोलन उभा झालं होतं. त्याचं नाव आहे खिलाफत आंदोलन. लक्षात ठेवायचं, खिलाफत आंदोलन. याच्यामध्ये 1919 मध्ये काही कायदे करण्यात आलं होतं. कायदे करण्यात आलं होतं. तोच कोणता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट. लक्षात घ्या, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट. काय झालं होतं या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्टने? तर इथं कोणाला? युरोपियन व्यक्ती, युरोपियन व शीख यांना काय देण्यात आलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं होतं. ठीक आहे. स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला आहे. याच काळामध्ये मग अजून प्रखरवादी काही नेते आलेले आहेत आणि इथेच या काळामध्ये म्हणजे काय? या टिळकांना लक्षात घ्या. टिळक यांना काय? असंतोषाचे जनक म्हटलं आहे. असंतोषाचे जनक म्हणलं आहे. कोण म्हटलं आहे? तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटलं आहे. आता या चिरोलनी मला का बरं म्हटलं? म्हणून टिळकांनी याच्यावर काय चालवलेला आहे? खटला चालवलेला आहे. आणि खटला चालवण्यासाठी हे कुठे गेले होते? ब्रिटनला गेले होते. आणि ब्रिटन कुठे गेले होते? ब्रिटनला गेले होते आणि ब्रिटनवरून आले आणि त्यांची तब्येत बिघडली आणि तेव्हाच त्यांचं काय झालेलं आहे? 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू म्हणजे निधन पावलेले आहेत. कोण? लोकमान्य टिळक मृत्युमुखी पडले. तर इथं काय झाला? टिळक युगाचा अंत झालेला आहे. तर अशा प्रकारे 1905 ते 1920 पर्यंत आपण हा कालखंड बघितलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारे
हे झालेले आहेत. व्हिडिओ थोडा लंब होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला इथे म्हणजे आपण 2 पॉइंट याच्यामध्ये बघितलं. तर याच्यानंतरचा जो युग येणार आहे तो येणार आहे गांधी युग. 1920 ते 1947 हा थोडा लांब लचकिरा असणार आहे, कारण की याच्यामध्ये बहुत साऱ्या आपल्याला म्हणजे पुष्कळ साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर अशा प्रकारे बघा, तर असं लिंकअप लावत जायचं आपल्याला. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला लिंकअप लावत जायचा. आणि तुम्ही टेन्शन घ्या नको की आपण आपल्या व्हिडिओमधून पूर्ण इतिहास कव्हर करणार आहोत. इतिहास म्हणजे असं नाही की आपण खूप इथं डीपमध्ये जाणार आहोत. डीपमध्ये जाणार नाही. आपल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या, सरळ सेवेची तयारी करणाऱ्या आणि खास करून एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लाईनअप म्हणून आपण ह्या व्हिडिओचा उपयोग करून घेणार आहोत. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथं आम्ही शिकवणार आहोत, तेही युट्यूबवर एकदम फ्री. ठीक आहे. तर युट्यूबवर आपण हे बघणार आहोत. तर अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आपल्याला. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पकडली की ती लिंकअप लावत जायचं आहे. ठीक आहे. तर हा आपण म्हणजे आता 1920 पर्यंत आलेलो आहोत. काही त्याच्यातल्या महत्वाच्या घटना बघितल्या आहेत आणि घटनेचा लिंकअप लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला आता या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही ना काही एक मार्गाचा तरी फायदा होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जे विद्यार्थी नवीन विद्यार्थी जोडण्याचा प्रयत्न करा. जुळा तुम्ही. आणि रोज आपल्याला एक दिवस एक नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 किंवा 2 व्हिडिओ आपल्याला नेहमी भेटणार आहेत. आणि लवकरात लवकर म्हणजे आगामी येणाऱ्या भरतीपर्यंत आपल्याला पूर्ण इतिहास टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीनं कव्हर करायचा आहे. तसेच विविध जीएसचे सब्जेक्ट अजून आपण इथे ऍड करणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा आणि थोडं लाईक करत चला. लाईक करत म्हणजे थंबनेल दाबत चला, लाईक करत चला. त्याच्याने कसं होईल, आम्हाला अजून उत्साह निर्माण होईल आणि आम्ही जोमाने काम करू. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. थँक्यू.